विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक ए. बी. रायते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाचा अभ्यास करत होतो आणि त्यामध्ये स्थलांतर ही संकल्पना जी आहे ती संकल्पना आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेली आहे. सर्वसामान्यपणे व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह जेव्हा एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे किंवा एका राजकीय सीमेतून दुसऱ्या राजकीय सीमेत कमी अधिक किंवा कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जात असेल किंवा त्यासाठी जी हालचाल होत असेल त्याला आपण स्थलांतर म्हटलेलं आहे. आणि अशा पद्धतीने व्यक्तीची मूवमेंट किंवा एक प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात जाण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण स्थलांतर म्हटलेलं होतं. स्थलांतर ही प्रक्रिया आपण बघितलं होतं की दोन पद्धतीने किंवा दोन कारणांमुळे किंवा दोन उद्दिष्टानुसार होत असते. ऐच्छिक आणि अनैच्छिक अशा दोन प्रकारे होत असते. जे स्वतःहून किंवा इच्छेनुसार जात असेल तर त्याला ऐच्छिक स्थलांतर म्हणतात. जे इच्छेविरुद्ध पण परिस्थितीमुळे जावयास भाग पाडत असेल तर त्याला अनैच्छिक प्रकारचं स्थलांतर आपण म्हणत असतो. आपण बघितलं होतं की कुठल्याही प्रदेशात स्थलांतर झालं म्हणजेच स्थलांतरामुळे स्थलांतराचा प्रभाव पडणारे दोन प्रकारचे प्रदेश असतात. ज्या ठिकाणाहून स्थलांतर होतं तो प्रदेश आणि ज्या ठिकाणी स्थलांतर होतं तो प्रदेश, म्हणजे जिथून लोक निघून जातात तो पहिला प्रदेश आणि ज्या ठिकाणी लोक जातात तो दुसरा प्रदेश, अशा दोनही प्रदेशांच्या लोकसंख्येवरती त्या ठिकाणच्या रचनेवरती त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जो आहे पडत असतो. तिथल्या लोकसंख्येवरती, लोकसंख्येच्या घनतेवरती, लोकसंख्येच्या रचनेवरती, या सर्व घटकांवरती त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जो आहे तो पडत असतो. विशेषतः वितरण, घनता आणि प्रारूप यावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव या स्थलांतराचा होत असतो. आणि त्यामुळे आपण ही संकल्पना समजून घेतल्यानंतर स्थलांतर सर्वसामान्यपणे अतिशय जटिल प्रक्रिया आहे आणि त्यामुळे त्याचं वर्गीकरण जे आहे हे वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने केलं जात असतं. विद्यार्थी मित्रांनो, स्थलांतर ही आज एक वैश्विक प्रक्रिया झालेली आहे. तर खरं तर स्थलांतराचा इतिहास आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की स्थलांतर ही पूर्वापार म्हणजे अनादी कालापासून मानवाच्या उत्पत्तीपासून ही प्रक्रिया सुरू आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण बघितलं होतं की माणूस हा अन्नाच्या शोधार्थ भटकंती करताना आपल्याला दिसत होता आणि त्यामुळे त्याच्याकडून ही प्रक्रिया जी आहे, ही प्रोसेस जी आहे ती मोठ्या प्रमाणात घडत होते. जसजसा काळ बदलत गेला तसतसं स्थलांतराचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आलं. आज मितीला जेव्हा आपण या प्रक्रियेकडे बघतो तेव्हा सर्व प्रदेशामध्ये स्थलांतराची एकच पद्धती किंवा काही विशिष्ट कारणेच असलेली आपल्याला दिसणार नाही. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये स्थलांतराची आपल्याला भिन्न भिन्न कारणे दिसून येतील. स्थलांतराच्या पद्धती भिन्न भिन्न दिसून येतील. स्थलांतराचे उद्देश जे आहेत ते भिन्न भिन्न त्या ठिकाणी दिसून येतील. म्हणून कुठल्याही एका प्रदेशामध्ये सुद्धा जेव्हा अनेक व्यक्ती स्थलांतर करत असतील त्या व्यक्तींच्या स्थलांतरामागचे उद्देशसुद्धा आपल्याला वेगवेगळे असलेले लक्षात येतील. यावरून असं लक्षात येतं की स्थलांतर ही व्यक्ती सापेक्ष भिन्न भिन्न प्रक्रिया आहे. एकाच उद्दिष्टाला दोन भिन्न प्रकारच्या व्यक्ती वेगळ्या प्रकारचा प्रतिसाद देऊ शकतात. म्हणजेच थोडक्यात एकच परिस्थिती असेल तरीही दोन व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून स्थलांतराची प्रक्रिया घडून येईल किंवा नाही हे त्या ठिकाणी निश्चित होत असतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर अमेरिकेमध्ये सपोज एखाद्या व्यक्तीला चांगल्या नोकरीची किंवा दोन व्यक्तींना चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध आहे. त्यापैकी एका व्यक्तीने ती संधी स्वीकारली आणि त्या ठिकाणी जाण्यास तो सहज तयार झाला. तर दुसऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये कदाचित असं येऊ शकतं की आपण आपल्याच देशात राहून आपल्याच देशाच्या उन्नतीसाठी, आपल्याच देशाच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या गुणवत्तेचा उपयोग आपल्या देशासाठी झाला पाहिजे, आपल्या लोकांच्या सेवेसाठी झाला पाहिजे किंवा आपलं घर सोडून दूर जाऊ नये अशी मानसिकता त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते आणि तो व्यक्ती आलेली संधी नाकारू शकतो. म्हणजेच थोडक्यात त्याचा अर्थ असा होतो की समान संधी असलेल्या, समान उद्दिष्ट असलेल्या स्थितीमध्ये सुद्धा स्थलांतराला रिस्पॉन्स देण्याची जी प्रक्रिया आहे ती भिन्न भिन्न आहे आणि त्यामुळेच स्थलांतर ही प्रक्रिया अतिशय जटिल आहे आणि त्या ठिकाणी घडून येणारं जे स्थलांतर आहे
हे स्थलांतराची पद्धत लक्षात घेता स्थलांतराचे वर्गीकरण जे आहे ते भिन्न भिन्न गटामध्ये करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्थलांतराचे जे प्रकार आहेत ते प्रकार किंवा त्या स्थलांतराचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा, स्थलांतराचं वर्गीकरण करताना काही निकष ठेवलेले आहेत. त्या निकषांच्या आधारे स्थलांतराचं वर्गीकरण जे आहे ते केलं जात असतं. त्यामध्ये प्रामुख्याने स्थलांतराचं वर्गीकरण हे प्रदेशानुसार केलं जात असतं, कालावधीनुसार केलं जात असतं, उद्दिष्टानुसार केलं जात असतं, हेतूनुसार केलं जात असतं आणि अंतरानुसार केलं जात असतं. आता बघा, स्थलांतराचे प्रदेश अनुसार वर्गीकरण करताना प्रामुख्याने अंतर्गत स्थलांतर असेल किंवा बाह्य स्थलांतर किंवा आपण ज्याला आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणून सुद्धा ओळखत असतो. कालावधीनुसार कमी कालावधीचे स्थलांतर, दीर्घ कालावधीचे स्थलांतर, उद्दिष्टानुसार उद्दिष्ट भिन्न भिन्न प्रकारचे त्या ठिकाणी असू शकतात. राजकीय उद्दिष्टे असू शकतात, आर्थिक, सामाजिक अशा प्रकारचे उद्दिष्ट त्या ठिकाणी हेतू असू शकतात. हेतूही त्याप्रमाणेच वेगवेगळ्या वेगवेगळे हेतू डोळ्यासमोर ठेवून सुद्धा स्थलांतर जे आहे ते घडून येऊ शकतं. अंतरानुसार स्थलांतराचे प्रामुख्याने कमी अंतराचे स्थलांतर आणि दीर्घ अंतराचे स्थलांतर अशा पद्धतीने स्थलांतर जे आहे ते स्थलांतर घडून येत असतं. तर अशा वेगवेगळ्या निकषांचा वापर करून सर्वसामान्यपणे स्थलांतराचं वर्गीकरण किंवा स्थलांतराचे प्रकार जे आहेत ते पडलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि या व्हिडिओमधून आपण या स्थलांतराच्या प्रकारांचं अभ्यास करणार आहोत किंवा स्थलांतराचं वर्गीकरण जे आहे ते बघणार आहोत. या ठिकाणी 2 पद्धतीने स्थलांतराचं वर्गीकरण केलेलं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे. पहिला प्रकार आहे प्रदेशानुसार वर्गीकरण. आता ह्या प्रदेशानुसार वर्गीकरणामध्ये प्रामुख्याने प्रदेशाचं स्थलांतर होताना प्रदेशाची स्थिती काय आहे या बिंदूला किंवा ह्या मुद्द्याला डोळ्यासमोर ठेवून त्याचे 2 गट जे आहेत किंवा 2 प्रकार जे आहेत ते करता येतात. त्यामध्ये पहिला जो प्रकार आपल्यासमोर या ठिकाणी दिसतोय तो आहे अंतर्गत स्थलांतर. आता यामध्ये प्रामुख्याने जे स्थलांतर घडतं ते प्रामुख्याने त्या विशिष्ट देशाच्या हद्दीमध्ये, म्हणजे राजकीय सीमा जी आहे त्या देशाची, त्या राजकीय सीमेच्या आत जे स्थलांतर घडतं त्यालाच अंतर्गत स्थलांतर म्हणत असतात. म्हणजेच त्या व्यक्तीच्या स्थलांतरित होणाऱ्या व्यक्तीच्या देशाच्या सीमांच्या बाहेर न जाता तो व्यक्ती देशातल्या देशात जेव्हा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जात असेल तेव्हा त्याला अंतर्गत स्थलांतर असं म्हटलं जात असतं. म्हणजेच आपल्या देशाच्या हद्दीच्या आतच लोक जेव्हा स्थलांतर करतात तेव्हा त्याला अंतर्गत स्थलांतर म्हणतात. ते देश सोडून जात नाहीत. विशेष म्हणजे काय, राजकीय सीमा पार करतच नाही, देश ओलांडतच नाही किंवा दुसऱ्या देशात जातच नाही. ते देशातल्या देशातच एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जात असतात. त्यामध्ये प्रामुख्याने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात अशा प्रकारचं स्थलांतर जे आहे ते ह्या प्रकारामध्ये मोडत असतं. म्हणजेच उदाहरणार्थ महाराष्ट्रातला माणूस दिल्लीला गेला किंवा महाराष्ट्रातला माणूस केरळमध्ये गेला, तामिळनाडूमध्ये गेला किंवा बिहारचा माणूस महाराष्ट्रात आला, बिहारचा माणूस राजस्थानमध्ये गेला, अशा पद्धतीने किंवा सर्वसामान्यपणे दिल्लीहून मुंबईला जाणे, दिल्लीहून कोलकात्याला जाणे किंवा चेन्नईला जाणे अशा पद्धतीने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एकाच राज्यातल्या वेगवेगळ्या भागात सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतो. मुंबईवरून पुण्याला जाणं, नाशिकवरून कोल्हापूरला जाणं अशा पद्धतीने जिल्ह्यातल्या जिल्ह्यात सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याच्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं किंवा एखाद्या ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी येणं अशा पद्धतीने स्थलांतर जे आहे ते या प्रकारात घडत असतो. याची अट किंवा याच्यामध्ये मर्यादा एकच आहे, स्थलांतर देशातल्या देशात कुठेही झालं तरी त्याला अंतर्गत स्थलांतर म्हणतात. फक्त देशाची सीमा ओलांडून न जाता
देशाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत किंवा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कुठेही स्थलांतर केलं तरीही त्याला अंतर्गत स्थलांतर म्हणून ओळखलं जात असतं. या ठिकाणी जे उदाहरण दिलं बघा, भारतातील इतर राज्यातून मुंबईला स्थलांतरित होणे, हे अंतर्गत स्थलांतराचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलं आहे. तर अशा पद्धतीने हे अंतर्गत स्थलांतर असलेलं आपल्याला दिसतं. आता दुसरा जो प्रकार आहे स्थलांतराचा, तो आहे बाह्य स्थलांतर. या बाह्य स्थलांतरामध्ये प्रामुख्याने याला दुसरं शब्दामध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणून सुद्धा ओळखलं जात असतं. तर यामध्ये प्रामुख्याने या स्थलांतराच्या प्रकारात लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात जात असतात. म्हणजेच देशाची राजकीय सीमा ओलांडून इतर देशांमध्ये जाण्याचा जो स्थलांतराचा प्रकार आहे त्याला बाह्य स्थलांतर असं संबोधलं जात असतं. यामध्ये प्रामुख्याने उदाहरण दिले बघा, भारतातून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणं, म्हणजे अमेरिका असेल किंवा युरोपियन देश असेल यासाठी जाणं, किंवा नोकरीच्या निमित्ताने आखाती देशांमध्ये जाणं, इराण, इराक किंवा UAE यासारख्या, सौदी अरेबिया यासारख्या देशांमध्ये किंवा युरोपियन देशांमध्ये जाणं वेगवेगळ्या कारणांसाठी. मग ते आरोग्याच्या कारणासाठी जावं, उपचार वगैरे घेण्यासाठी जाणं असेल, नोकरीसाठी जाणं असेल, शिक्षणासाठी जाणं असेल, पर्यटनासाठी जाणं असेल, कुठल्याही कारणाने जाणं असेल. पण जेव्हा एखादा व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह आपला देश सोडून इतर देशांमध्ये जात असेल आणि तो कमी कालावधीसाठी जावो किंवा दीर्घ कालावधीसाठी जावो किंवा कायमस्वरूपी जावो, त्या प्रकारच्या स्थलांतराला बाह्य स्थलांतर किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणून ओळखलं जात असतं. यामध्ये प्रामुख्याने जेव्हा हे स्थलांतर घडतं तेव्हा ते मोठ्या प्रमाणात दीर्घ कालावधीसाठीचं हे स्थलांतर असतं. मोठ्या काळासाठी लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात, आणि विशेषतः या स्थलांतरामध्ये दोन गटातील लोक मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यामध्ये पहिला गट असतो नोकरीच्या, उद्योगाच्या, व्यवसायाच्या निमित्ताने, आणि दुसरा गट असतो हा प्रामुख्याने शिक्षणाच्या निमित्ताने. तर अशा दोन पद्धतीने हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात घडत असतं. जर आपण सर्वसामान्यपणे बघितलं तर भारतामधून दुसऱ्या देशांमध्ये जाणाऱ्या, स्थलांतरित होणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने जे विकसित देश आहे, मग त्यामध्ये युरोपियन देश असेल, त्यामध्ये इंग्लंड असेल, जर्मनी असेल, इटली असेल किंवा इतरही अनेक देश आहे युरोपियन देश, किंवा अमेरिका असेल किंवा इतर विकसित देश असेल, ऑस्ट्रेलियासारखा देश असेल, किंवा आखाती देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तर या देशांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या चांगली संध्या, त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीचे किंवा उच्च जीवनमान, राहणीमान आणि चांगल्या प्रकारच्या इतर सोयीसुविधा यांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक भारतातून त्या देशांमध्ये स्थलांतरित होतात. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील शिक्षणाच्या निमित्ताने जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जे शिक्षणाची केंद्र म्हणून प्रसिद्ध आहेत अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असतात. तर या प्रकारच्या स्थलांतराला बाह्य स्थलांतर म्हणून ओळखलं जात असतं. अशा पद्धतीने हे प्रदेशानुसार स्थलांतराचे दोन प्रकार आहे, एक अंतर्गत स्थलांतर, दुसरं बाह्य स्थलांतर. आता स्थलांतरासाठी दुसरा जो निकष वापरला जातो तो आहे कालावधी. कालावधीचा विचार करता, म्हणजे स्थलांतर करताना किती काळासाठी हे स्थलांतर होत आहे, त्या घटकाचा किंवा त्या निकषाचा विचार करता स्थलांतराचे कालावधीनुसार सुद्धा दोन प्रकार जे आहेत ते पडताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने पहिला जो प्रकार दिलेला आहे कालावधीनुसार स्थलांतराचा प्रकार पडताना, पहिला आहे अल्पकालीन, म्हणजेच अल्प कालावधीसाठी केलं गेलेलं स्थलांतर. आता ह्या प्रकारचे जे स्थलांतर असतं हे स्थलांतर ठराविक काळासाठीच केलं जात असतं किंवा विशिष्ट पिरियड किंवा वेळ डोळ्यासमोर ठेवून तेवढ्या काळासाठी जाणे आणि परत येणे, याला कालावधीनुसार अल्प कालावधीसाठीचं होणारं स्थलांतर किंवा हंगामी स्वरूपाचं, म्हणजे एक विशिष्ट हंगामापुरतं हे स्थलांतर असू शकतं. याची उदाहरणं बघा, काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, याला ऋतूनुसार होणारे स्थलांतर म्हणत असतात. म्हणजे बघा, अनेक भटक्या ज्या जमाती आहेत आपल्या देशामध्ये पशुपालनाचं काम करतात, तर या पशुपालन करणाऱ्या जमातींना पशूंना लागणाऱ्या चाऱ्याच्या शोधार्थ ऋतूनुसार वेगवेगळ्या कालावधीमध्ये
वेगवेगळ्या भागांमध्ये स्थलांतरित होत असतात, जात असतात, जिथं चाऱ्याची उपलब्ध असेल. तर त्या प्रकारचं जे स्थलांतर असतं त्याला ऋतूनुसार होणारं स्थलांतर म्हणतात. महाराष्ट्रात काही जागी ऊस तोडणीच्या दिवसात अधिक मजुरांची गरज असते. अशा वेळेस कामगार ऊसाच्या शेतात कार्यशील असतात. जेव्हा शेतावर काम संपते तेव्हा हे ऊसतोड मजूर शहरात जाऊन मजुरी करतात. हे हंगामी स्थलांतराचं उदाहरण आहे. अशा पद्धतीने हे स्थलांतर अल्प काळासाठी म्हणजे हंगामी स्वरूपाचं विशिष्ट पिरियड पुरतं हे स्थलांतर मर्यादित असतं. जेवढ्या कालावधीची गरज आहे किंवा जेवढा हेतू स्थलांतरासाठी निश्चित केलेला आहे तो हेतू पूर्ण होईपर्यंत, तो कालावधी पूर्ण होईपर्यंत साधारणपणे व्यक्ती स्थलांतर करत असतो. त्यानंतर पुन्हा तो आपल्या मूळ ठिकाणी किंवा मूळ जागेवरती किंवा मूळ प्रदेशात परतत असतो. हे जे स्थलांतर असतं हे अल्पकालीन स्थलांतर असतं. यामध्ये अगदी दैनंदिन ये जा करणारे नोकरदार वर्गांचा सुद्धा समावेश अल्पकालीन स्थलांतरामध्ये होत असतो. कारण तो विशिष्ट काळासाठी कामाच्या निमित्ताने आपल्या कार्यस्थळावरती जात असतो आणि ते संपलं की पुन्हा आपल्या प्रदेशामध्ये किंवा आपल्या राहण्याच्या ठिकाणी येत असतो. हे सुद्धा स्थलांतर प्रामुख्याने आपण अल्पकालीन स्थलांतर म्हणून संबोधत असतो. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे कालावधी हा मर्यादित असतो आणि त्या मर्यादित कालावधीपुरताच प्रामुख्याने लोकांचा वावर जो असतो किंवा स्थलांतर जे असतं ते घडत असतं आणि म्हणून त्याला अल्पकालीन स्थलांतर म्हणून संबोधलं जात असतं. कालावधीनुसार स्थलांतराचा दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे प्रामुख्याने दीर्घकालीन स्थलांतर. यामध्ये प्रामुख्याने जो स्थलांतर होतं हे स्थलांतर मोठ्या कालावधीसाठी असतं किंवा दीर्घ काळासाठी त्या ठिकाणी होत असतं. यामध्ये लोक आपले राहते ठिकाण दीर्घ काळासाठी म्हणजे मोठ्या कालावधीसाठी सोडून नवीन ठिकाणी जात असतात. त्या ठिकाणी जातात आणि विशेषतः परत न येण्याच्या मानसिकतेने उद्देशाने ते जात असतात. ते परततील याची खात्री नसते किंवा आले तरी थोड्या दिवसांसाठी सुट्ट्यांमध्ये येत असतात. लक्षात घ्या. यामध्ये ते जेव्हा जातात तेव्हा ते दीर्घ कालावधीसाठी आणि ते परत येतीलच याची कुठलीही खात्री नसते. म्हणजे ते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की त्यांनी त्या प्रदेशाचा त्याग कदाचित अनेक वेळा कायमस्वरूपीच केलेला असतो. परत त्या प्रदेशात ते शक्यतो येत नाहीत आणि आले हे तरीही काही विशिष्ट थोड्या काळासाठी येतात, परत निघून जातात. म्हणजे सुट्ट्यांसारखा जो भाग असतो त्या सुट्ट्यांसारख्या कालावधीमध्ये ते येतात, परत निघून त्या ठिकाणी जात असतात. म्हणजे हे जे स्थलांतर आहे हे स्थलांतर एकदा झालं की साधारणपणे नवीन प्रदेशामध्ये स्थायिक होण्याची प्रवृत्ती त्या स्थलांतरित समुदायाची किंवा व्यक्तीची त्या ठिकाणी असते आणि त्यामुळे अशा मोठ्या कालावधीसाठी जेव्हा हे स्थलांतर होईल तेव्हा त्याला दीर्घकालीन स्थलांतर असं संबोधलं जात असतं. या ठिकाणी उदाहरण दिले बघा. भारतातून लोक अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने किंवा ग्रेट ब्रिटन इत्यादी देशात जाऊन स्थायिक झाले आहेत. अनेक लोक आहेत भारतामधले ज्यांना आपण NRI म्हणतो. हे जे लोक आहेत हे लोक आपला देश सोडून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन ते स्थायिक झालेले आहे. आज अनेकांनी तिथलं नागरिकत्व घेतलेलं आहे आणि कायमस्वरूपी तिथं स्थायिक होण्याच्या उद्देशाने ते गेले आहे आणि तिथं ते स्थायिकही झालेले आहे. आता ते परत येण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि आले तरी काही विशिष्ट काळापुरते त्या ठिकाणी येतात आणि परत ते त्या देशांमध्ये निघून जात असतात. अशा प्रकारची जेव्हा स्थलांतर घडलेलं असेल तेव्हाच त्यालाच आपण दीर्घकालीन स्थलांतर असं संबोधत असतो. त्यानंतर गावातील काही लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे येऊन तेथे स्थायिक झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हे एक महत्त्वाचं गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की गावामध्ये ज्यावेळेस रोजगार उपलब्ध नव्हता त्या कालावधीमध्ये रोजगार मिळवण्यासाठी हे लोक शहराकडे जातात. जेव्हा त्यांना रोजगार मिळतो, स्थायी स्वरूपाचं जीवन त्या ठिकाणी प्राप्त होतं, चांगल्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी मिळू लागतात, तेव्हा ते लोक त्याच ठिकाणी स्थायिक होण्याचा विचार जो आहे तो करतात आणि बरेचसे लोक त्या प्रदेशामध्ये स्थायिक होत असतात. म्हणजे रोजगाराच्या शोधाच्या निमित्ताने त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी स्थायिक होतात. अशा प्रकारची स्थिती जेव्हा घडते तेव्हा त्यालासुद्धा दीर्घकालीन स्थलांतर म्हणून ओळखलं जात असतं. आता या दोन्ही उदाहरणांमध्ये जर स्थलांतरित झालेली व्यक्ती बऱ्याच कालावधीनंतर आपल्या मूळ गावी किंवा मूळ ठिकाणी परत आली तर ते दीर्घकालीन स्थलांतर होते आणि जर ती व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणी परत आलीच नाही तर ते कायमचे स्थलांतर होते. आता यामध्ये दीर्घकालीन स्थलांतराचे सुद्धा 2 टप्पे आपल्याला दिसतात. एखादा व्यक्ती जेव्हा अशा कारणांसाठी
बाहेर गेलेला असतो आणि मोठ्या कालावधीसाठी तिथं राहतो आणि मोठा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो परत येण्याचा विचार करतो किंवा परत येतो, तर त्याला आपण दीर्घकालीन स्थलांतर म्हणू शकतो. पण जेव्हा तो व्यक्ती परत येतच नाही, त्या स्थितीमध्ये मात्र ते स्थलांतर कायमस्वरूपी स्थलांतर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे आता ती व्यक्ती किंवा तो समुदाय परत येणार नाही, अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. याशिवाय स्थलांतराचे ऐच्छिक किंवा अनैच्छिक असेही वर्गीकरण करता येऊ शकते किंवा होत असते. ऐच्छिक आणि अनैच्छिक यामध्ये सर्वसामान्यपणे बघा, ऐच्छिक म्हणजे इच्छेनुसार. जो व्यक्ती स्थलांतर करतो तो त्याच्या इच्छेनुसार जर तो करत असेल तर त्याला ऐच्छिक स्थलांतर म्हणतात. उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये चांगल्या कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली, चांगलं राहणीमान त्या ठिकाणी मिळतं आहे आणि ह्या गोष्टींचा लाभ घेण्यासाठी एखाद्या व्यक्ती जर स्थलांतर करत असेल तर त्याला ऐच्छिक स्थलांतर म्हणतात. तो त्याच्या इच्छेनुसार करतोय, त्याला ते आवडतंय किंवा त्यांना ते पटतंय, त्यामुळे तो ते स्थलांतर करतोय, तर त्याला ऐच्छिक स्थलांतर म्हणतात. तर दुसरा जो प्रकार आहे तो अनैच्छिक स्थलांतर आहे. या अनैच्छिक स्थलांतरामध्ये त्या व्यक्तीचं तिथून जाण्याचं किंवा प्रदेश बदलण्याची इच्छा नाही, पण काही कारणांमुळे त्याला तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात जावं लागतंय, तर त्याला अनैच्छिक स्थलांतर म्हणून ओळखलं जात असतं. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्या प्रदेशामध्ये जेव्हा नैसर्गिक आपत्ती, विशेषतः नैसर्गिक आपत्ती जेव्हा निर्माण होत असते, उदाहरणार्थ समुद्रकाठच्या प्रदेशामध्ये जेव्हा सुनामी लाटांसारखी नैसर्गिक आपत्ती निर्माण होते, तेव्हा हजारोच्या संख्येने त्या लोकांना आपला प्रदेश सोडायची इच्छा असते का? त्यावेळेस नसतेच. पण परिस्थिती अशी आहे, संकट असं आहे की त्यांना तो प्रदेश सोडावाच लागणार आहे. तर ते सोडून जेव्हा सुरक्षित ठिकाणी येत असतात, तेव्हा त्याला अनैच्छिक स्थलांतर म्हणतात. किंवा कुठल्याही प्रदेशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असेल, तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये युद्धक्षेत्रापासून जेव्हा लोकांना काढून सुरक्षित स्थळी नेलं जातं, तेही अनैच्छिक प्रकारचं स्थलांतर असू शकतं. किंवा मागे सिरियामध्ये असलेली परिस्थिती, तिथं जे अंतर्गत कलह सुरू होता, तेव्हा हजारोच्या संख्येने लोक आपला म्हणजे त्यांचा देश सोडून इतर प्रदेशांमध्ये शरण घेत होते, तर तोही एक अनैच्छिक स्थलांतराचा प्रकार आहे. म्हणजे जे लोक आपल्या इच्छेविरुद्ध एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जात असतील परिस्थितीमुळे किंवा काही कारणामुळे, तर त्याला अनैच्छिक प्रकारचं स्थलांतर जे आहे ते म्हटलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने हे दोन प्रकारांच्या माध्यमातून, दोन पद्धतीने आपण स्थलांतर होत असतं किंवा वर्गीकरण जे आहे दोन प्रकारांच्या दोन निकषांच्या आधारावरती जे वर्गीकरण केलेलं आहे, त्या वर्गीकरणाचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आता आपल्याला स्थलांतराची कारणे बघायची. बघा, या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेलं आहे की व्यक्ती इच्छेने जातो, अनिच्छेने जातो. एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जेव्हा जात असतो, देशातल्या देशात जात असतो, बाहेरच्या देशात जात असतो, कमी काळासाठी जात असेल, दीर्घ कालावधीसाठी जात असेल, म्हणजे स्थलांतर हे भिन्न भिन्न पद्धतीने होतं. आणि हे भिन्न भिन्न पद्धतीने होण्यासाठी स्थलांतराला एक प्रकारे मोटिवेशन किंवा प्रेरणा किंवा स्थलांतरावरती प्रभाव टाकणारे जे घटक असतात, त्या घटकांना स्थलांतराची कारणे म्हणतात. की ज्या घटकांमुळे, ज्या कंडिशनमुळे, ज्या स्थितीमुळे व्यक्ती स्थलांतर करण्यासाठी तयार होतो किंवा त्याला भाग पाडलं जातं, तेव्हा त्याला त्या घटकांना, त्या परिस्थितीला स्थलांतराचे कारणं म्हणून संबोधलं जात असतं. कुठलाही व्यक्ती असंच स्थलांतर करत नाही, तर त्यामागे कुठली ना कुठली पार्श्वभूमी असते, कुठली ना कुठली परिस्थिती असते, कुठली ना कुठले कारणे त्या ठिकाणी असतात, ज्यामुळे तो स्थलांतर करत असतो. कारणं कधीकधी त्याच्या इच्छेनुसार किंवा अनुकूल असतील तरीही तो करतो, कधी-कधी प्रतिकूल असतील, इच्छेविरुद्ध असेल तरीही त्याला त्या ठिकाणी करावं लागत असेल. म्हणजे सर्वसामान्यपणे कुठलंही स्थलांतर कुठल्यातरी कारणामुळे त्या ठिकाणी घडत असतं आणि म्हणून जगभरातील स्थलांतराची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपण बघितली, त्याचा सविस्तरपणे अभ्यास केला, तर आपल्याला लक्षात येईल की स्थलांतरामागे काही वैशिष्ट्यपूर्ण कारणं, काही विशेष गोष्टी ज्या आहेत त्या प्रभाव टाकत असतात आणि त्या गोष्टींच्या प्रभावामुळेच प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात जगभरात स्थलांतर घडताना आपल्याला दिसतं. म्हणून हे ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे घटक आहेत, या घटकांना स्थलांतराची कारणे असं संबोधलं जात असतं. एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात मानव स्थलांतर करताना त्याच्या मागे वेगवेगळी कारणे असतात. त्यात काही आर्थिक तर काही सामाजिक कारणे असू शकतात.
त्यामध्ये विशेषतः या दोन पद्धतीचे कारणं ही मोठ्या प्रमाणात असू शकतात. त्याचप्रमाणे काही परिस्थितीजन्य प्राकृतिक कारणे सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात. तर ह्या विविध कारणांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, की कोणत्या कारणांमुळे सामान्यपणे जगात जे स्थलांतराचा कल दिसतोय त्या कलाकडे बघितलं तर कोणते कारणं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतरांना भाग पाडतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पहिलं कारण या ठिकाणी दिलेलं आहे ते आहे प्राकृतिक कारणे. बघा, यामध्ये आपल्याला असं दिसतं नैसर्गिक आपत्ती वेगळ्या प्रकारच्या निर्माण होत असतात. कोणकोणत्या? जसं पूर आहे, दुष्काळ आहे, भूकंप आहे, ज्वालामुखीचा उद्रेक आहे, वादळ आहे. या सर्व गोष्टींमुळे माणूस स्थळ बदलणं, स्थान बदलणं किंवा प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात जाण्यास प्रवृत्त होत असतो किंवा त्याला प्रवृत्त केलं जात असतं. बघा, पूर आला की जीविताचा धोका आहे. त्याच्यातून वाचण्यासाठी नदीकाठच्या लोकांना तो प्रदेश सोडून दुसरीकडे जावंच लागतं, त्याची इच्छा असो किंवा नसो. दुष्काळ पडला, व्यवसाय म्हणजे शेती किंवा इतर व्यवसाय मोठ्या प्रमाणात धोक्यात येऊ शकतात. पाण्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही. उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याला इच्छा नसेल तरीही त्याला रोजगाराच्या निमित्ताने का होईना दुसऱ्या प्रदेशात जावं लागतं. भूकंप, विनाश त्या ठिकाणी घडू शकतो, विध्वंस घडलेला असतो आणि अशा परिस्थितीत जगणं शक्य नसतं. त्यावेळेस त्या व्यक्तीला तो प्रदेश सोडून सुरक्षित स्थळी जावं लागतं. ज्वालामुखीचा उद्रेकही त्याच प्रकारे आहे. मोठ्या प्रमाणात जीविताला धोका असतो. त्यामुळे अशा प्रदेशातून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम केलं जात असतं. त्यामुळे स्थलांतर होत असतं. त्यानंतर वादळांसारखा प्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडवण्यास कारणीभूत ठरतात. हे सगळे नैसर्गिक घटक आहे. हे निसर्ग निर्मित एक प्रकारच्या आपत्ती आहेत, संकट आहेत आणि या संकटांमुळे मोठ्या प्रमाणात हानी होत असते. आर्थिक आणि जीविताची मोठ्या प्रमाणात हानी घडू शकते आणि त्यापासून वाचण्यासाठी लोकांना स्थलांतर जे आहे ते करावं लागतं आणि त्यालाच प्राकृतिक कारणे म्हणून ओळखलं जात असते. हे सगळे प्राकृतिक कारणे आहे. प्रकृतीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीमुळे झालेलं स्थलांतर आणि म्हणून त्याला प्राकृतिक घटक किंवा प्राकृतिक कारणे म्हणून सुद्धा आपण ओळखू शकतो. दुसरा प्रकार जो जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात आज स्थलांतराच्या केंद्रस्थानी आपल्याला दिसतो ती म्हणजे आर्थिक कारणे. बघा, जगभरामध्ये जे स्थलांतर होतं त्या स्थलांतरामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त स्थलांतरं हे आर्थिक घटकांमुळे किंवा आर्थिक कारणांमुळे घडताना आपल्याला दिसून येतात. यात विशेषतः मोठा वाटा हा रोजगाराची संधी किंवा रोजगाराचा शोध जो आहे त्या शोधामध्ये स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असतं. रोजगाराच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतर करत असतात. जगभरामध्ये लोक वेगळ्या प्रदेशात त्या ठिकाणी जात असतात. जगभरातच काय देशातल्या देशातसुद्धा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जात असतात. काही राहणीमान उंचावण्यासाठी, चांगल्या प्रकारची जीवनपद्धती आत्मसात करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळवण्यासाठी, त्याचा उपभोग घेण्यासाठी लोक स्थलांतर करत असतात. व्यवसायासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतर करत असतात. व्यवसाय बदलणे असो किंवा व्यवसाय अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असतात. हे सगळे घटक आर्थिक प्रकारांशी किंवा आर्थिक कारणांशी जोडलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या कारणांमुळे जर ते स्थलांतर होत असेल तर त्याला आर्थिक घटकांमुळे होणारं स्थलांतर किंवा आर्थिक कारणांमुळे होणारं स्थलांतर असं संबोधलं जात असतं. हे कारणं खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतराला प्रभावित करत असतात. मोठ्या प्रमाणात जगभरातील लोक या कारणामुळे स्थलांतर करताना आपल्याला दिसून येतील आणि म्हणून आर्थिक घटक हा स्थलांतरामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. तिसरं कारण किंवा घटक या ठिकाणी दिलेलं आहे सामाजिक घटक. सामाजिक घटकांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणात स्थलांतरामध्ये रोल असताना आपल्याला दिसेल. बऱ्याच वेळा लोकांना सक्तीने स्थलांतर करावं लागतं, म्हणजे इच्छा नसेल पण स्थिती अशी आहे की त्यांना स्थलांतर करावं लागतं. सामाजिक समस्यांना तोंड देण्यापेक्षा ती जागा सोडून जाण्याचा निर्णय लोक घेत असतात. कारण काही सामाजिक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या असतात आणि त्या समस्यांना एकाकीपणे तोंड देणं कठीण होत असतं किंवा अडचणीचं होत असतं आणि मोठ्या प्रमाणात त्यापासून कदाचित त्रास होत असतो आणि ते सगळं करण्यापेक्षा, त्या समस्या तोड देण्यापेक्षा, ते लढण्यापेक्षा, नेहमीच त्रास करून घेण्यापेक्षा ती व्यक्ती काय करते किंवा तो समुदाय करतो, ती जागा सोडून दुसऱ्या जागी जाण्याचा निर्णय घेत असतात.
एखाद्या विशिष्ट गटांच्या लोकांना स्थलांतर करायला भाग पाडले जात असते या प्रकारे, या पद्धतीमध्ये. विशेषतः अशा भागामध्ये जिथं भेदभाव होत असेल, जिथं शिक्षण जे आहे, शिक्षणाचं स्थिती अनुकूल नसेल, आरोग्याच्या सुविधा अनुकूल नसेल, वैद्यकीय सुविधा अनुकूल नसेल, विवाहासाठी उपयुक्त स्थिती नसेल, अशा ठिकाणी स्थलांतर जे आहे ते सामाजिक कारणांमुळे घडू शकतं. म्हणजे या ठिकाणी काही विशिष्ट समुदायांना या सगळ्या गोष्टी मिळणं, त्याचा लाभ घेणं अडचणीत ठरू शकतं. त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात भेदभाव होऊ शकतो आणि त्यामुळे हे त्रस्त झालेले लोक, कदाचित त्यांना त्या प्रदेशात राहायची इच्छा असेल, पण हे त्या परिस्थितीमुळे, त्या सामाजिक स्थितीमुळे त्रस्त झालेले आहेत आणि ह्या त्रस्त झालेल्या स्थितीतून सुटका करून घेण्यासाठी जेव्हा लोक तो प्रदेश सोडतात आणि दुसऱ्या प्रदेशात जात असेल, तर त्याला सामाजिक घटकांमुळे होणारं स्थलांतर म्हणून ओळखलं जात असतं किंवा स्थलांतराची ती सामाजिक कारणे असं आपण त्याला संबोधू शकतो किंवा म्हणू शकतो. अशा पद्धतीने हे स्थलांतराचे 3 प्रकार आहेत किंवा 3 कारणे आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. प्राकृतिक घटकांमुळे होणारं स्थलांतर, आर्थिक घटकांमुळे होणारं स्थलांतर आणि सामाजिक घटकांमुळे होणारं स्थलांतर, हे प्रामुख्याने 3 कारणं आपण या ठिकाणी बघितलेले आहे. चौथा घटक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे राजकीय घटक. बघा, कधीकधी एखाद्या देशात युद्ध किंवा राजकीयदृष्ट्या समस्या उद्भवू शकतात आणि जेव्हा युद्ध निर्माण होईल किंवा कुठलीही राजकीय समस्या निर्माण झाली, तर अशा परिस्थितीत त्या देशातील लोक तिथं राहणं सुरक्षित मानत नाही आणि मग ते लोक तो देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेऊ लागतात किंवा आश्रय शोधत असतात किंवा दुसऱ्या प्रदेशात जाऊन राहतात, साध्या भाषेत सांगायचं झालं. आता अशी परिस्थिती नेहमीच आपण ज्याला म्हणू शकतो जीवित आणि वित्तहानीसाठी मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकत असते. अशा प्रदेशामध्ये जिथं युद्ध सदृश्य परिस्थिती किंवा युद्धच सुरू आहे, अशा प्रदेशामध्ये जे सामान्य लोक असतात त्यांना कदाचित त्या परिस्थितीमुळे आपले जीव गमवावे लागतील. मग त्या परिस्थितीचा सामना करण्यापेक्षा किंवा तिथं त्या परिस्थितीत जीव गमावण्यापेक्षा सुरक्षित स्थळी जाणंच योग्य असा विचार करून लोक जात असतात किंवा तिथं अस्थिर अशांत परिस्थिती असेल, सरकारची धोरणं कदाचित चुकीचं असेल, म्हणजे राजकीय जे घटक आहे त्या घटकांमुळे त्या प्रदेशातील लोकांना तिथं राहणं सुरक्षित वाटत नसेल, तर त्या स्थितीमधून लोक त्या प्रदेशातून निघतात आणि दुसऱ्या प्रदेशात आश्रय आहे तो घेत असतात. तर त्याला राजकीय कारणांमुळे होणारं स्थलांतर म्हणतात. हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात त्याची उदाहरणं आपण बघू शकतो. उदाहरणार्थ सीमावर्ती जे प्रदेश असतात बघा, देशांच्या सीमावर्ती प्रदेश आणि विशेषतः जिथं संघर्षमय सीमा आहे, जसं भारत पाकिस्तानचे सीमावर्ती प्रदेश आहे किंवा भारत चीनचा सीमावर्ती प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये संघर्षमय स्थिती असते आणि त्यामुळे सीमावर्ती भागामध्ये लोकसंख्या अतिशय कमी असते. बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणाहून स्थलांतर केलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे कुठले राजकीय निर्णय, जसं उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तानची 1947 साली झालेली फाळणी, त्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर जे आहे एका प्रदेशाकडून दुसऱ्या प्रदेशात झालेलं खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर जाताना आपल्याला दिसलेलं आहे. किंवा मागे सिरियामध्ये जी दहशतीची स्थिती होती, त्या स्थितीपासून वाचण्यासाठी सिरियातील अनेक लोक आजूबाजूच्या देशांमध्ये, युरोपियन देशांमध्ये आश्रय घेऊ लागले होते, शरणार्थी त्या ठिकाणी बनलेले होते. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळे राजकीय कारणं आहेत. या राजकीय निर्णयांमुळे, डिसिजनमुळे, भूमिकांमुळे अशा प्रकारच्या परिस्थित्या निर्माण होतात. त्यामुळे लोकांना आपला प्रदेश सोडून इतर प्रदेशात जाण्यास भाग पडावं लागतं आणि त्यातून हे स्थलांतर जे आहे ते घडत असतं. म्हणून हे स्थलांतराचं राजकीय कारणे म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितले जात असतात. अशा पद्धतीने स्थलांतरावरती 4 प्रकारचे घटक किंवा 4 प्रकारची कारणे परिणाम करतात. पहिलं प्राकृतिक कारणे, दुसरं आर्थिक कारणे, तिसरं सामाजिक कारणे आणि चौथं राजकीय कारणे, असे 4 प्रकारची कारणे प्रभाव पाडतात आणि जगभरातील मोस्टली सर्वाधिक किंवा अधिकाधिक स्थलांतर या 4 कारणांमुळे घडून येताना आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने हे स्थलांतराची कारणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आता या ठिकाणी पुन्हा एक कृती दिलेली आहे बघा, करून पहा म्हणून. कोणत्या कारणांनी स्थलांतर घडते याची यादी तुम्ही केलेली आहे. तर कोणत्या कारणांनी घडतं तर आपण बघितलेलं आहे.
आर्थिक कारणांनी घडतं, प्राकृतिक कारणांनी घडतं, राजकीय कारणांनी घडतं, सामाजिक कारणांनी घडतं. अशा वेगवेगळ्या कारणांनी स्थलांतर घडतं हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता या सगळ्यांची वर्गात चर्चा करून त्यात अजून कारणे जोडा. हे तर आहेच. त्याप्रमाणे तुम्हाला जर अजून कुठली गोष्टी वाटत असेल की ज्याच्यामुळे स्थलांतर होऊ शकतं, तर ती कारणंसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये आणखी जोडू शकतात. त्यामुळे म्हणजे त्यामुळे अधिक व्यापक स्थलांतराचं जे उद्दिष्ट आहे किंवा स्थिती आहे ते तुम्हाला लक्षात येऊ शकते. या कारणांना आकर्षक आणि अपकर्षक या घटकांमध्ये विभाजित करून दिलेली आकृती पूर्ण करा आणि हे कृती जी आहे तो सोडवा. आता दिलेली कारणं जर आपण बघितली तर आकर्षक आणि अपकर्षक म्हणजे काय? अपकर्षक म्हणजेच जिथं प्रतिकूल स्थिती आहे आणि त्या प्रतिकूल स्थितीमुळे लोकांना तो प्रदेश सोडून जावा वाटतोय, तर त्याला अपकर्षक घटक म्हणतात किंवा प्रदेश म्हणतात. आणि दुसरा आकर्षक प्रदेश, ज्या कारणामुळे लोकांना तिथं यावंसं वाटतंय त्यांना आकर्षक प्रदेश म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. बघा या ठिकाणी मॅग्नेट दाखवलं म्हणजे थोडक्यात तिकडं तो प्रदेशाकडे लोक खेचले जातात एक प्रकारे. तिथल्या अनुकूल स्थितीमुळे, तिथल्या अनुकूल परिस्थितीमुळे, वातावरणामुळे किंवा जीवन जगण्यासाठी अनुकूल असलेल्या संध्यांमुळे लोक तिकडे येत असतात. तर जो अपकर्षक म्हणजे प्रतिकूल स्थिती आहे म्हणून लोक तिथून निघून जातात, तर त्याला अपकर्षक घटक म्हणतात. तर दुसरं जो प्रदेश लोकांना खेचतो म्हणजे तिथं अनुकूल स्थिती आहे म्हणून लोकांना तिथं ओढलं जातं, त्याला आकर्षक प्रदेश म्हणजे लोक घेणारा प्रदेश, आपल्याकडे बोलवणारा प्रदेश, अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेले आहेत. बघा तर यामध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. यामध्ये बघा देणारा प्रदेश अपकर्षक कोणता आहे? उंच सखल प्राकृतिक ज्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने भूरचना उंच सखल भूप्रदेश आहे, येण्यासाठी वाहतुकीच्या साधनांची कमतरता आहे. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की अपकर्षक घटकांमध्ये देणारा प्रदेश कुठला आहे? प्रतिकूल प्राकृतिक रचना. प्रतिकूल प्राकृतिक रचना म्हणजे प्राकृतिक रचना म्हणजेच उंच सकलपणा आहे. जाण्या येण्यासाठी वाहतुकीच्या साधनांचा अभाव हा पण एक घटक आहे. वाहतुकीच्या साधनांचा अभाव. त्यानंतर तिसरा घटक आपण या ठिकाणी बघू शकतो तो प्रामुख्याने दुष्काळ किंवा इतर स्थिती. दुष्काळ किंवा आपण ज्याला म्हणू शकतो इतर नैसर्गिक आपत्तीग्रस्त प्रदेश, तेही एक कारण असू शकतं ज्यामुळे लोक तिथून जात असतात. आणखी कारणांमध्ये आपण अनेक कारणं त्या ठिकाणी बघू शकतो, जसं रोजगारांचा अभाव असलेला प्रदेश जिथं रोजगाराची उपलब्धता नाही. आणखी कारण आपण बसलो शिक्षणाच्या सुविधांचा अभाव हा सुद्धा असू शकतो. विविध सोयीसुविधांचा अभाव असू शकतो. लोकांचं निम्न स्तरावरचं जीवनमान, प्रतिकूल सामाजिक रचना, अशी अनेक कारणं आहे किंवा अशी अनेक कारणं आहेत जे अपकर्षक आहे, ज्यामुळे लोकांना तो प्रदेश सोडावा वाटतो किंवा सोडून द्यावा लागतो. आकर्षकांमध्ये अनेक कारणं आहेत. समतल सपाट भूपृष्ठ रचना, रोजगाराच्या सुविधांची उपलब्धता, वाहतुकीच्या साधनांची उपलब्धता, अनेक सोयीसुविधांची उपलब्धता, शिक्षण किंवा शिक्षण सुविधांची उपलब्धता, आरोग्य सुविधांची उपलब्धता, किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणात चांगल्या जीवनमान उपलब्ध असलेले प्रदेश, असे अनेक घटक आहेत जे लोकांना आपल्याकडे खेचून घेऊ शकतात आणि म्हणून त्यांना आकर्षक घटक म्हणून सुद्धा आपण ओळखू शकतो. म्हणजे असे अनेक आहे. आपण इथं तीनच काय अनेक कारणं देऊ शकतो की ज्या कारणांमुळे तो प्रदेश आकर्षक किंवा अपकर्षक होऊ शकतो आणि ज्याच्यामुळे लोक त्या प्रदेशातून जाऊ शकतात किंवा आकर्षक घटकांमुळे येऊ शकतात. तर अशा पद्धतीने ह्या दोन गोष्टी आहे. यातून महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ज्या कारणांमुळे लोक तो प्रदेश सोडून जाऊ इच्छितात त्यांना अपकर्षक घटक म्हणतात आणि ज्या कारणांमुळे लोक त्या प्रदेशाकडे खेचले जातात, ओढले जातात, त्यांना आकर्षक घटक म्हणतात. ही महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर पुढे बघा, त्याचं थोडंसं स्पष्टीकरण दिलेलं आहे, आपण ते स्पष्टीकरण समजून घेऊया. जोपर्यंत एखाद्या ठिकाणी मानवाच्या सर्वसामान्य आर्थिक,
शारीरिक मानसिक गरजा भागतात तोपर्यंत तेथेच तो राहत असतो. सामान्य म्हणजे मानवी मानसिकता आहे. पूर्वीपासूनची ही प्रवृत्ती आहे, की जेव्हा माणसाला आपलं जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहे किंवा आपलं जीवन जगण्यासाठी जी सुरक्षित स्थिती आहे, जोपर्यंत त्याला उपलब्ध आहे, म्हणजे त्याला त्याच्या आवश्यकतेप्रमाणे आर्थिक स्थिती संपन्न आहे, त्याला रोजगार किंवा त्याच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक जो सोर्स आहे, ज्याला हवा आहे, तो जर तो उपलब्ध आहे, शारीरिक स्थिती चांगली राहील, आरोग्य चांगलं राहील, हवामान त्या ठिकाणचं चांगलं असेल, म्हणजेच आरोग्य स्थिती चांगली राहील, तेव्हासुद्धा माणूस त्या ठिकाणी राहण्यास तयार होत असतो. आणि मानसिक गरजा म्हणजे तिथं कुठे असं सोशल इश्यू वगैरे नाही, कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास नाही, उलट सामाजिक एकात्मता आहे, एकरूपता आहे. जेव्हा या 3 प्रकारच्या गरजा म्हणजे त्याला रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहे, त्याचं आरोग्यही त्या ठिकाणी चांगलं राहू शकतं आणि सामाजिक स्थितीसुद्धा तिथली संपन्न आहे. जेव्हा अशा अनुकूल स्थिती माणसाला एखाद्या प्रदेशात लाभत असेल, तर तो प्रदेश सोडून जाण्यास माणूस शक्यतो किंवा तयार होत नाही. तोपर्यंत तो माणूस तिथंच राहतो. तो सोडून जाण्याचा विचार देखील मनात आणत नाही. अशा प्रकारची स्थिती जेव्हा असते, तेव्हा तो माणूस त्याच ठिकाणी स्थायिक राहतो किंवा तेथंच राहत असतो. परंतु जेव्हा त्याला तेथील वास्तव्य अशक्य होतं, म्हणजे यातला कुठलाही एक घटक किंवा 3ही घटक जर विपरीत झाले, तेव्हा त्याला तेथे राहणं, तिथं वास्तव्य करणं, तिथं जगणं अशक्य होतं आणि अशा वेळेस तो त्या ठिकाणाहून दूर जातो. मग अशा वेळेस त्याला सोडणं, तो प्रदेश त्यागणं हा पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध असतो आणि त्या पर्यायाचा वापर तो करू शकतो. म्हणजे तो प्रदेश जो आहे, तो त्या ठिकाणापासून दूर जाण्याचा प्रयत्न किंवा प्रदेश सोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. मानवाला मूळ वास्तव्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त घटकांना आकर्षक मानवाला मूळ वास्तव्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटकांना आकर्षक घटक असं म्हणतात. बघा, लक्षात घ्या, एखाद्या माणसाला आपला प्रदेश किंवा मूळ प्रदेश सोडून जाऊन दुसऱ्या प्रदेशात स्थायिक होण्यास किंवा आपला प्रदेश सोडण्यास जे घटक प्रवृत्त करतात, त्या घटकांना अपकर्षक म्हणतात. म्हणजे एक प्रकारे त्रास झाल्यामुळे तो व्यक्ती तो प्रदेश सोडतोय आणि म्हणून त्याला अपकर्षक घटक असं संबोधलं जात असतं. यामध्ये प्रामुख्याने रोजगाराच्या संधी नसणे किंवा कमी होणं, युद्ध, दुष्काळ, प्रदूषित पाणी किंवा हवा यासारखे घटक जे आरोग्यासाठी, जीवितासाठी, जगण्यासाठी घातक ठरतात, त्यामुळे सुद्धा लोक तो प्रदेश सोडत असतील, तर हे सगळे अपकर्षक घटक आहेत. याउलट जेव्हा काही कारणांमुळे एखाद्या क्षेत्राकडे व्यक्ती आकर्षित होत असेल, तर अशा कारणांना आकर्षक घटक म्हणत असतात. म्हणजे जेव्हा आहे त्या प्रदेशापेक्षा आणखी चांगलं, अधिक बेटर, अधिक चांगली स्थिती जर त्याला मिळत असेल, प्राप्त होत असेल, तर तो व्यक्ती तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात जाण्यास तयार होत असतो किंवा प्रवृत्त होत असतो. उदाहरणार्थ नाशिक येथे वास्तव्यास असणारा एखादा व्यक्ती जेव्हा त्याला साधारणपणे 50,000 रुपये त्याचं इन्कम सोर्स आहे, त्याचं उत्पन्न आहे किंवा त्याला 50,000 रुपये महिन्याने नोकरी तो करत आहे. पण त्याच व्यक्तीला जेव्हा पुणे असेल किंवा बेंगलोरसारख्या ठिकाणी जर महिन्याला 2,00,000 रुपये पगार मिळणारी नोकरी किंवा व्यवसायाची संधी चालून आली, तर तो व्यक्ती निश्चितच त्या ठिकाणी जाण्याचा विचार जो आहे तो करू शकतो. म्हणजे तो एक प्रकारचा पुल फॅक्टर आहे. तो त्या ठिकाणी त्याला ओढण्याचं काम करतो. लक्षात ठेवा, तो खेचण्याचं काम जो आहे तो त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की व्यक्ती विशिष्ट घटकांमुळे तिकडे आकर्षित होत असतो. त्या घटकांनाच प्रामुख्याने किंवा त्या कारणांना प्रामुख्याने आकर्षक घटक म्हणून ओळखलं जात असतं. आता त्याचे उदाहरण काय? शिक्षणामुळे बघा, नाशिकला शिकणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर पुण्यामध्ये अधिक चांगलं शिक्षण मिळण्याची संधी दिसत असेल आणि त्याला तशा प्रकारची संधी प्राप्त होत असेल, तर तो त्या ठिकाणी जातो. भारतात शिकणारा व्यक्ती अमेरिकेत जाण्याची प्रवृत्ती दाखवतो. म्हणजे अशा पद्धतीने शिक्षण हा एक घटक आहे जो लोकांना खेचण्याचं काम करत असतो. रोजगाराच्या संधी हा तर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडणारा घटक आहे. रोजगाराच्या संधींमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात लोक एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात हालचाल करताना आपल्याला दिसतात, जाता येताना दिसतात आणि म्हणून हा सुद्धा घटक एक प्रकारे आकर्षक घटक म्हणून आपण संबोधू शकतो. तर अशा पद्धतीने प्रामुख्याने स्थलांतर जे आहे या स्थलांतरावरती
प्रभाव पाडणारे आकर्षक आणि अपकर्षक कारणे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता इथं पुन्हा एक कृती दिलेली आहे बघा. जरा डोके चालवा म्हणून ही कृती दिलेली आहे. यामध्ये तुम्ही जर आपल्या कुटुंबासह काही दिवसांसाठी एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात तर ते स्थलांतर होईल का? या कृतीमध्ये म्हणजे साधे प्रश्न आहे आणि यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे हो. हे सुद्धा स्थलांतर संबोधलं जातं. काही दिवसांसाठी तुमच्या कुटुंबासह जर तुम्ही एका ठिकाणी म्हणजे आपला प्रदेश सोडून दुसऱ्या ठिकाणी जात असाल, आपण स्थलांतराची व्याख्या काय बघितली? व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह एक प्रदेश सोडून दुसरा प्रदेश किंवा एक राजकीय सीमा सोडून दुसऱ्या राजकीय सीमेत थोड्या कालावधी म्हणजे अल्प कालावधीसाठी किंवा दीर्घ कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी जेव्हा जात असेल किंवा त्याच्यामधून जी हालचाल घडत असेल तर त्याला आपण स्थलांतर म्हणतो. या ठिकाणी जर कुटुंबासह एखादा व्यक्ती फिरायला गेला असेल म्हणजे आपला मूळ प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात जात असेल, तो भलेही काही दिवसांसाठीच गेलेला आहे, तो परत येणार असला तरी तो जातोय आणि अल्प कालावधीसाठी का होईना त्याची हालचाल जी आहे ती घडते आहे आणि म्हणून त्याला स्थलांतर असंच संबोधलं जाईल. त्याला स्थलांतर म्हटलं जातं. फक्त ते अल्प कालावधीसाठी केलेलं स्थलांतर म्हणून त्याला ओळखलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने ही सर्व स्थलांतराचे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्थलांतराचं वर्गीकरण म्हणजेच थोडक्यात स्थलांतराचे प्रकार बघितले. सर्व प्रकारांचा अभ्यास आपण त्यामध्ये केलेला आहे आणि त्यानंतर स्थलांतर घडून आणण्यासाठी जे घटक प्रभाव पाडत असतात किंवा ज्या घटकांमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडतं, ती स्थलांतराच्या कारणांचा सुद्धा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि या सगळ्या मुद्द्यांचा तपशीलवार अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.